पाठ 10वा बैल पोळा. कवी धोंडीराम सिंह राजपूत. या कवितेमध्ये बैल पोळा या सणाचं वर्णन केलं आहे. हा सण बैलांचा सण असतो. त्या दिवशी शेतकरी बैलांचे खूप लाड करतात, त्यांना छान खाऊ देतात. सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल न्हाऊ घाला. आज बैलांचा सण आहे, ज्याचं नाव आहे पोळा. आज गोठ्यातल्या सगळ्या बैलांना छानशी आंघोळ घाला. मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. त्यांच्या अंगावर छानशा मखमली झुली घाला. झूल म्हणजे बैलाच्या अंगावर टाकण्यात येणारं रंगीत नक्षीदार कापड. आणि बाशिंग म्हणजे त्यांच्या कपाळावर एक छानसा दागिना बांधतात, त्याला म्हणायचं बाशिंग. ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. बैलांना काय नावं दिली आहेत? ढवळ्या आणि पवळ्या. दोघांना छानदार झुली घातल्या, त्यांच्या शिंगांना गोंडे बांधले, गळ्यामध्ये माळा घातल्या, कपाळावर बाशिंग बांधलं. मग आता कसे छान सजलेले दिसतायत की नाही दोघं. आणि मग शेतकरी त्यांना घेऊन गावात इकडे तिकडे गेला आणि सगळ्यांनी त्यांचं खूप कौतुक केलं. आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. आणि मग बैलांना काय सांगितलं त्यांनी? की आज तुम्ही काही काम करायचं नाही, नुसता आराम करायचा, छान छान पुरणपोळी खायची आणि गावभर मिरवायचं. आजचा दिवस तुमचा आहे.